नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर लड्डा आणि हक्क दिव्यांग या चॅनलवर आपण सतत दिव्यांग हिताचे उपयुक्त व्हिडिओ अपलोड करतो आणि मी आपल्या सर्व दर्शकांचे सर्वप्रथम मनपूर्वक आभार मानतो की आपण त्या व्हिडिओंना खूप सुंदर उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहे आणि माझ्या व्हिडिओच्या मदतीने आपले असंख्य कामं होत आहेत आणि त्याच्यात मला फार मोठं समाधान आणि मी फार मोठं पुण्याचं काम करतोय या प्रकारची भावना माझ्या मनात आहे। तर मित्रांनो, एक प्रश्न असंख्य दिव्यांगजन विचारतात किंवा आपल्या मनात भेडसावतो तो म्हणजे बेंचमार्क डिसेबिलिटी म्हणजे काय। कारण दिव्यांग हे म्हणलं नोकरी असो किंवा विविध प्रकारच्या योजना किंवा स्कीम असो, त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा तिथं लिहिलेलं जातं बेंचमार्क डिसेबिलिटी किंवा पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी, बरोबर। तर हे लिहित असताना त्याचा नेमका अर्थ कसा होतो, तर जे दिव्यांग 40% किंवा त्याच्यापेक्षा जास्त टक्क्यामध्ये दिव्यांग आहेत अशा सर्व दिव्यांगांना बेंचमार्क डिसेबिलिटी म्हणलं जातं। मग ती बेंचमार्क डिसेबिलिटी परमनंट असू द्या किंवा ती बेंचमार्क डिसेबिलिटी तात्पुरती असू द्या। तात्पुरत्या दिव्यांग प्रकारामध्ये ती जी डिसेबिलिटी आहे ती कमी होऊ शकते किंवा ती वाढू पण शकते, म्हणून ते तात्पुरतं प्रमाणपत्र दिलं जातं ज्याचं रिन्युवेशन 5 वर्षांनी होतं आणि त्याच्यानंतर मग जर वाटलं मेडिकल ऑथॉरिटीला तर ते परमनंट प्रमाणपत्र दिलं जातं। तर ही जी बेंचमार्क डिसेबिलिटी आहे 40%ची, ही बेंचमार्क डिसेबिलिटी म्हणजे जी परमनंट आहे, परमनंट बेंचमार्क डिसेबिलिटी ही प्रत्येक सरकारी योजनांचा फायदा, प्रत्येक नोकरीच्या आरक्षणाचा फायदा, विविध फायदे घेण्यासाठी आपल्याला गरज आहे ती 40% आणि त्याच्या पुढच्या बेंचमार्क डिसेबिलिटीची। जर आपल्याकडे 39% परमनंट डिसेबिलिटी असेल तरी ते चालणार नाही। हां, ते कुठं चालतंय, ज्यांची डिसेबिलिटी 10% आहे, ज्यांची डिसेबिलिटी 20% आहे, 40%च्या खाली आहे, तर अशा लोकांचं ते डिसेबिलिटी सर्टिफिकेट पण त्यांना उपयुक्त आहे। पण ते कुठं, NIS आणि CRCS मध्ये। NIS म्हणजे काय, तर नॅशनल इन्स्टिट्यूट्स, ज्या की इन्स्टिट्यूट डिसेबिलिटीची हेल्थ केअर करण्यासाठी, रिहॅबिलिटेशन करण्यासाठी, डिसेबिलिटी दुरुस्त करण्यासाठी, डिसेबिलिटीसाठी उपचार करण्यासाठीच्या ज्या इन्स्टिट्यूट्स आहेत त्या इन्स्टिट्यूटसाठी, तसेच CRCS म्हणजे कंपोजिट रिजनल सेंटर्स। परत हे झालं जसं की आपण पाहतोय की विविध प्रकारचे रिजनल सेंटर्स आहेत, एका व्हिडिओमध्ये याबद्दल मी सविस्तर बोललो आहे। तर त्या रिजनल सेंटरमध्ये या दोन्ही ठिकाणी मात्र तुम्ही डिसेबल किती टक्के आहात याला महत्त्व नाही, तुम्ही फक्त पोर्टलवर नोंद जरी केलेली असली तरी पण या ठिकाणी जर तुम्हाला काही फायदा करून घ्यायचा असेल तर त्याचा उपयोग होतो। बाकी मात्र तुम्हाला नोकरीसाठी परमनंट डिसेबिलिटी लागते आणि इतर योजनेसाठी परमनंट आणि टेम्पररी डिसेबिलिटी त्या योजनेनुसार लागते। पण हे सगळं मिळत असताना आपण मात्र 40% किंवा त्याच्यापेक्षा जास्त बेंचमार्क डिसेबल असायलाच पाहिजे। एक छोटासा शब्द आहे आपल्या दिव्यांग हक्क कायदा 2016 मध्ये आणि त्या शब्दानुसार काही जणांचे प्रश्न आहेत, म्हणून हा एक छोटेखानी व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला आहे। तर मित्रांनो, माझे विविध व्हिडिओ दिव्यांग हिताचे परिपत्रकासह, माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये परिपत्रक दिलेलंच असतं आणि त्या परिपत्रकाला सहज सोप्या साध्या भाषेमध्ये एक्सप्लेन केलेलं असतं। हे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा। तसंच मित्रांनो, एक विनंती, आपल्या कॉन्टॅक्टमध्ये जे कोणी डिसेबल असतील त्यांना माझे व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना पण त्या गोष्टीचा फायदा घेता येईल। धन्यवाद मित्रांनो।